वर्षी महाशिवरात्री निमित्त या इकडे छत्रपती शिवाजी मैदानावरती महालघुरुद्र अभिषेकाचा कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे. होरात्मक पद्धतीमध्ये आपण या महालघुरुद्र अभिषेकाचा कार्यक्रम आयोजित करतो आणि 150 पेक्षा जास्त जोडपी या अभियानामध्ये सामील झालेली आहेत. आपण कोपिनेश्वर महादेवाच्या आशीर्वादाने या इकडे तिकडनं जोत घेऊन या इकडे हवनकुंड प्रज्वलित करतो आणि निश्चितच याचा एक आध्यात्मिक आणि एक अलौकिक अनुभव सर्व स्थानिकांना येत असतो. मी आपल्या माध्यमाने सर्व नागरिकांना विनंती करेन की आवर्जून आपण या कार्यक्रमामध्ये या लघुरुद्र अभिषेकामध्ये आपणही सामील व्हावं अशी आपल्याला विनंती. सायंकाळी या इकडे सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्यानंतर या इकडे महामृत्युंजय जप असं पूर्ण दिवसभराचा कार्यक्रमाचं महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर हे लघुरुद्राचं प्रयोजन खूप छान होतं आणि जे पॉझिटिव्हिटी जाणवते, जे व्हायब्रेशन जाणवत आहेत ते खरंच अभूतपूर्व आहेत. डावखरे साहेबांचे खूप खूप धन्यवाद यासाठी. नाही, हे अनुष्ठान खूपच सुंदर आहे आणि धार्मिक आहे आणि ह्या अनुष्ठानाची फार गरज आहे सध्या परिस्थितीमध्ये. जे समाजात जे काही चालू आहे आणि आज खूप उत्तम दिवस आहे, शिवरात्रीचा दिवस आहे आणि ह्या दिवसामध्ये होमात्व लघुरुद्र जो त्यांचं आयोजन केलेलं आहे अनुष्ठानाचं ते खूपच उत्तम आहे आणि खूप अनुभूती सुंदर आलेली आहे या सर्व कार्याची आणि या सर्वासाठी सर्व या पदाधिकारी आहेत सर्वांचे खूप खूप धन्यवाद. सर, आज लघुरुद्र अनुष्ठानाला तुम्ही भेट दिलेली आहे, तुम्ही दर्शनाला आला. मोठा दिवस आहे. महाशिवरात्री निमित्त पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे साहेब हा लघुग्रह गेली 5-6 वर्ष करत आहेत आणि इथे सातत्याने आम्ही 5-6 वर्ष इथे येत आहोत. इथे आल्यानंतर ते लघुग्रहाचं अनुष्ठान केल्यानंतर एक मानसिक समाधान आणि शांती मिळते आणि तसेच या माध्यमातून ठाणेकर नागरिकांना आणि सर्व ठाणेकर जनतेला ह्या लघुग्रहाचा लाभ घ्यावा आणि ठाणेकरांना सुख शांती लाभावी हीच सदिच्छा.